पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आपला 6वा अध्याय चालू आहे. त्यामध्ये मूळ विषय बाजूला ठेवून माऊलींनी आपल्याला कुंडलिनी योग सांगितला. त्या कुंडलिनी योगाच्या सर्व ओव्या आपल्या बघून झालेल्या आहेत. म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने कुंडलिनी योग सांगितला आहे तो गीतेचा विषय नव्हे, तो ज्ञानदेवांचा विषय आहे. ज्ञानदेवांच्या परंपरेत त्या पद्धतीचं योगमार्गाचं साधन आहे आणि त्या साधनाचं मोठेपण पण आणि त्याचा बारकावा पण, त्या साधनाची परिपूर्णता म्हणजे जो प्रकृतीच्या पातळीवरही ज्यांनी सगळ्या निसर्गाला जिंकलंय आणि ज्यांनी आपल्याकडून परमात्म तत्वही अंतिम स्तरावरती प्राप्त करून घेतलंय, देहाच्या पातळीवर ज्या स्तरावर प्राप्त करून घेता येईल असा तो अद्वैताचा अनुभव पण घेणं आणि त्याची ती स्थिती, या दोन्ही गोष्टींच्या विषयी त्यांनी जास्तीत जास्त शब्दात किंवा आम्हाला अधिकाधिक समजेल अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे. आणि शेवटी जी आत्मस्थिती आहे त्याबद्दल त्यांनी म्हटलं आहे की इथे शब्द पोचत नाही, त्यामुळे आता मी तुम्हाला हे काही सांगू शकत नाही. त्यामुळे गगनामध्ये झालेला जो लय आहे तो लय आणि त्याचं स्वरूप हे फक्त अनुभवाच्या स्तरावर राहतं असं म्हणून जितकं अधिकाधिक स्पष्ट करता येईल तितकं माऊलींनी आम्हाला स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तो एक आपण असं म्हणू या योगमार्गामधला किंवा योगमार्गामध्ये आपल्याला स्पष्टीकरण देणारी जी उपनिषदं आहेत त्या योगोपनिषदं म्हणजे ती सर्व उपनिषदं आपल्याला काय सांगतील, त्या सर्व उपनिषदांचं सार म्हणजे त्या योगाचं सार म्हणजे माऊलींचा हा कुंडलिनी योग आहे. यातली जर आपल्याला ओवीतला प्रत्येक तुकडा न तुकडा जर समजला ना तर योगातलं आपल्याला रहस्य समजू शकेल. म्हणजे ते आपल्याला प्राप्त होईल असं नाही, पण शब्दांनी तरी ते समजण्या इतकं त्यांचं लिखाण अधिकाधिक स्पष्ट आहे. पण आपल्याला त्या ज्याला आपण म्हणू की ज्या सुट्या सोडलेल्या लिंक्स म्हणजे साखळ्या, जी त्याची जी जोडणी आहे ती जोडणी सुटी आहे, सोडून दिली ती त्याच्या अनुभवानंतर तो कसा पुढे जातो आणि कसा अनुभवतो असा विषय असल्यामुळे आपल्यासारख्या पद्धतीने विषयाचं विवरण करणाऱ्याला जितपत 4 पुस्तकं वाचून कळेल तितपतच तो ते जाणून घेऊ शकतो, त्याच्यापेक्षा काही जास्त नाही. आता आपण पुढे जातो आहे तो माऊलींनी आता आपला विषय बाजूला ठेवला. आता जो मूळचा विषय आहे योगाचा म्हणजे 6व्या अध्यायाचा त्यातल्या श्लोकांकडे आता ते वळेल. आता 16व्या श्लोकावर आलोय आपण 6व्या अध्यायाच्या. नाट्यश्नतस्तु योगोस्ति न चैकांत मनश्नतः न चाती स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. ते म्हणतात ना ती
अत्यश्नतस्तु. अत्यश्नत म्हणजे अति खाणारा, अश्नतः तू इथे शेवटी येतं, आणि अति अश्नतस्तु, अति अश्नतः तू. जो न अति अश्नतः तू, जो अति खातो त्यालाही योग प्राप्त होत नाही. योगोस्ती न, त्यालाही योग प्राप्त होत नाही. न चैकांतम अनश्नतः, अगदी एकांतिक टोकाला जाऊन जो अन्नाचं सेवनच करत नाही त्यालाही योग प्राप्त होत नाही. म्हणजे टोकाचा म्हणजे अति खादाड आणि बिलकुलच अन्नाचं सेवन न करणारा, हे दोन्ही टोकाला असणारे जे लोक आहेत त्यांना योग प्राप्त होत नाही. न चाती स्वप्नशीलस्य, जो अतिशय झोपाळू मनुष्य आहे त्यालाही कधी योग प्राप्त होत नाही. जाग्रतो नैव चार्जुन, जो नेहमीच जागा राहतो, जो झोप टाळतो त्यालाही योग प्राप्त होत नाही. जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेसी जीवे विकला, तो नाही येथ म्हणितला अधिकार्या. आता म्हणाले आम्ही योगमार्गाचा अधिकारी कोण, त्याच्याविषयी चर्चा करतोय. तर हा योग कोणाला साध्य होईल, तर जो रसनेंद्रियांचा अंकिला, जो जिभेचा गुलाम आहे, जो त्या जिभेप्रमाणे चालतो, का निद्रेसी जीवे विकला, किंवा ज्याचा जीवभाव जो आहे तो त्या झोपेवरती त्यांनी वळून टाकलेला आहे. म्हणजे अगदी त्याला आतून झोप घ्यायला आवडतं, अत्यंत झोप ज्याला प्रिय आहे, तो नाही येथ म्हणितला. त्याला म्हणाले इथे योगाचा अधिकारी असं म्हटलेलं नाही. अथवा आग्रहाची ये बांधोडी, क्षुधा तृष्णा कोंडी, आहाराते तोडी मारुनिया, किंवा अत्यंत निराग्रह करून हट्टाग्रह करून जो बांधोडी म्हणजे बंधन घालतो, कशावर, क्षुधा आणि तृष्णेवर, त्याची कोंडी करतो म्हणजे बांधून घालतो. म्हणजे आपलं बंधन कशाचं, तर आग्रहाचं. नाही खायचं म्हणजे नाहीच खायचं, काय वाटेल ते हो पण खायचंच नाही, असा जो आग्रह आहे, तो आग्रह करून जेव्हा मनुष्य आपल्या ठिकाणी एखादी गोष्ट अवलंबतो, म्हणजे कशाच्या संदर्भात, क्षुधा आणि तृष्णा. पाणी नाहीच प्यायचं, आपल्याकडे एकादशीचं व्रत आहे, महाशिवरात्रीचं व्रत आहे, स्त्रियांचं म्हणजे काही वटपौर्णिमेची व्रतं इतकी कडक नाहीत, पण हरताळकेचं व्रत आहे की जे अगदी तोंडात पाणीसुद्धा मुली घालत नाही. असं जे निग्रहाने केली गेलेली व्रतं आहेत, त्या व्रतांच्या मध्ये त्यांनी सांगितलं, नाहीतरी वैष्णवांच्याकडे असंच आहे, सूर्योदयापासून एकादशी म्हणजे निर्जळा एकादशी, ती द्वादशीचा सूर्योदय झाला की सूर्योदयाला द्वादशी सोडायची, पण तोपर्यंत तोंडामध्ये थेंबरसुद्धा पाणी घ्यायचं नाही. हे जे असं अनशन आहे किंवा क्षुधेला तसं इथे ताणलं आहे, तसं तृष्णेला पण ताणलं आहे. तर त्यांनी सांगितलं क्षुधा आणि तृष्णा आपल्या आग्रहाने बांधून ठेवली आहे. किंवा आता एखादा आपल्यासारखा एखादा असतो सामान्य पद्धतीने, पण त्याची ती स्वच्छता किंवा योग्य अयोग्य अशा काहीतरी कल्पना असतात. त्या कल्पनांमध्ये चांगला मोठा प्रवास आपल्याकडे पूर्वी या मागच्या पिढीपर्यंत तर लोकांचं सर्रास होतं की घराबाहेर पडलं की पाणी प्यायचं नाही. ते तिथे त्यांना नळाचं विहिरीचं जेव्हा पाणी मिळेल तेव्हा ते पिणार, असं बरोबर ठेवलेल्या बाटलीचं पाणीसुद्धा ते पिणार नाही, विकतची बाटली घेऊन पाणी पिणार नाही. एक स्वतःच्या शुचितेच्या काही कल्पना की त्या कल्पनांमध्ये लोक घ्यायचे नाही. आणि मग पोचायला जर त्या प्रवासाला 30-40 तास लागले तर ते पाणी पित नसत. तेवढा काळ पाणी प्यायचं नाही, न पाणी पिता राहायचं. आणि तितकं राहण्याचा सराव काही काही नसतो, ते राहू शकतात आणि त्या प्रकाराने व्यवहार त्यांचा होऊ शकतो. तर तिथे त्यांनी सांगितलं आहे तसं की आपल्या आग्रहाने मनुष्य बांधोडी म्हणजे बंधन, कशावर बंधन घालतो, क्षुधा आणि तृष्णा यांच्यावर बंधन घालून त्याची कोंडी करतो, म्हणजे अडकवून टाकतो की नाही नाही घ्यायचं म्हणजे आपल्याला नाहीच घ्यायचं. आहाराते तोडी मारून या, आणि आहारसुद्धा त्याला जर वाटलं की नाही घ्यायचा तर भूक मारून तो आपल्या आहाराला निक्षून तो आहार घेत नाही, आहार तोडतो. म्हणजे तो नाहीच भोजन करत, नाहीच अन्नाचा स्वीकार करत किंवा अन्य कशाचा स्वीकार करत नाही. प्रत्येकाची भूमिका आहे आणि प्रत्येकाची ताकद आहे. मी आपल्याला नेहमीच त्यांचं उदाहरण देते. आमचे ते
म्हणजे हिमालयातल्या आपल्या श्रीधर स्वामींशी समर्थ संप्रदायाच्या काही संबंध नाही. ते संन्यासीच होते, पण त्यांच्याकडे इतका चमत्कारिक निग्रह होता की 5-5 दिवस जरी पाणी नाही प्यायलं, अन्न नाही खाल्लं तरी त्यांना काही होत नसतं. हिमालयामध्ये ते 50-50 किलोमीटर रोज चालत असत. आणि जेवायला मिळालं आणि जेवायला बसले की आपण त्यांना स्वयंपाक करून जेवायला वाढत असू तर एक 50-60 पोळ्या झाल्यानंतरच विचारायचं, स्वामीजी परोसून घ्या. तब तक परोसतेही राहणार, वाढतच राहायचं त्यांना. 70-80 पोळ्या ते सहज खायचे. बादल्यांनी बासुंदी ते सहज प्यायचे. आता ते खायचं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला 6-6 दिवस अनशन, त्यांना दोन्ही चालत असे. म्हणजे ही अशी निग्रहाने राहणारी माणसं. आहार मिळाला तर खाऊ भरपूर, नाही मिळाला नाही तर नाहीच खाणार. म्हणजे असंही सामर्थ्य काही काहींच्याकडे असतं की ज्या सामर्थ्यामुळे ती माणसं आपल्या आहारावर पूर्ण नियंत्रण करू शकतात. निद्रेची या वाटा न वचे म्हणाले, जे बिलकुलच त्या वाटेलाच जात नाही. ऐसा दृढीवेचेनी अवतरणे नाचे, अशा दृढ हट्टाने, अशा पूर्णपणे असे निग्रह करून तो काय करतो, ऐसा दृढीवेचेनी, दृढी म्हणजे हट्ट, अशा हट्टाने अवतरणे नाचे, जणू त्याच्या ठिकाणी नृत्य करणं, नाचणं, त्याच्या तालावर चालणं हे अवतरतं. म्हणजे तो तसाच करतो. आपल्या हट्टाने त्याला पाहिजे तसा तो वागत राहतो. म्हणजे तो मनमुक्तपणाने त्याला जे करायचं आहे ते तो करतो आणि जे वाटतं त्या प्रकारे व्यवहार करतो. ते शरीराची नव्हे तयाचे, मग योगू कवणाचा. मनुष्य जर असा काहीच्या काही भलता आग्रह करायला लागला तर म्हणाले ते शरीर सुद्धा त्याचं आहे असं आपण म्हणणार नाही. पण शरीर नीट राहणारच नाही. त्या शरीराला योग्य प्रकारे ठेवणं हे प्रत्येकाचं काम आहे. म्हणजे धर्म आहे तर धर्मो रक्षती रक्षिता हे जसं म्हटलंय तसं शरीर धर्माचं जो रक्षण करतो त्याच्याच शरीराचं रक्षण होतं, नाही तर कुणाच्या शरीराचं रक्षण होतं. म्हणजे धर्म म्हणजे काही फक्त हिंदू मुसलमान ख्रिश्चन असं नाही आहे. तो शरीराचा धर्म आहे. शरीराला राखणं ही सुद्धा एक उपासना आहे. कारण आता पुढे आपल्याला कळेलच की शरीराला योग्य प्रकारे राखत, हे शरीर म्हणजे ही प्रकृती जी आम्हाला गेली आहे, त्या शरीराला, त्या मनाला, त्या बुद्धीला आम्ही जर योग्य प्रकाराने राखत राहिलो तरच आमचं अंतरंग जे आहे, म्हणजे आमचं जे मन आहे, आमची जी बुद्धी आहे, पहिल्या पातळीवर तर समाधान पावेलच, पण त्याचबरोबर त्याला एक सामर्थ्य प्राप्त होईल, त्याला एक दिशा प्राप्त होईल. त्याला ज्याला आपण तप म्हणतो त्या तपाचं जे फल आहे तशा प्रकारची फलंसुद्धा त्याच्या देहाला प्राप्त होतील. साधन काय? अगदी साधन बाह्य व्यवहार अत्यंत चोख ठेवणे आणि योग्य नियमाने आपल्या शरीराचं राखण करणे. म्हणजे काही माणसं, म्हणजे मी बघितलेल्यापैकी नावानिशी सांगायला माझ्या सासूबाई म्हणत असत की आयुष्यभरामध्ये कुणीही जर म्हणालं की मला अन्नाचं अपचन झालं तर म्हणाले मला असं माझ्या बाबतीत झालं तर मला अपमान वाटेल. म्हणजे मी अन्न योग्य प्रकारे सेवन केलं नाही, मला माझं शरीर कळलं नाही आणि शरीराला काय पाहिजे आहे त्याच्यापेक्षा आधी किंवा अयोग्य वेळी मी भोजन केलं हे मला स्वतःला अपमानास्पद वाटेल. म्हणलं ही एक वेगळीच दृष्टी आहे. हो, म्हणजे असं काही कोणी इतका असा विचार, पण खरंच आहे. त्या जितकी वर्ष जगल्या त्यांना एक 82 वर्षाचं आयुष्य मिळालं, पण 82 वर्षाच्या आयुष्यात त्यांचं कधी पोट बिघडलं नाही. त्या म्हणाले मला पटणारच नाही पोट बिघडतं असं कोणी म्हटलं. म्हणजे थोडक्यात सांगायचं की शरीर धर्म राखणे म्हणजे काय, ती वेळ सांभाळणे म्हणजे काय, की 12:30ला जेवायला बसायचं म्हणजे 12:30ला बसलंच पाहिजे. जग इकडचं तिकडे झालं तरी हरकत नाही. त्याचं कारण असं कोणताही प्रसंग येऊ दे लगेच त्याचं नियोजन सकाळीच आहे आणि त्या नियोजनाने आपण 12:30ला जेवायला बसणारच. म्हणजे ही जी एक शरीराची शिस्त आहे ती डिसिप्लिन, ती शिस्त योगाला मान्य आहे. आणि योग म्हणतो हा शरीर धर्म राखावा. तसं यांनी इथे जे म्हटलंय की अहो म्हणाले इथे आहाराते थोडी ते शरीराची नव्हे तयाचे, मग योगू कवणाचा. त्याचं शरीरच नाही त्याच्या ताब्यात, ते शरीर त्याचं आहे असं म्हणताच येत नाही. कसाही वागतो,
केव्हाही जेवतो, काहीही खातो, कुठेही खातो, कसंही खातो, कितीही खातो, कसंही त्या शरीराला राबवतो, कितीही जागतो, केव्हाही उठतो, कितीही कष्ट करतो, कसेही करतो. ते म्हणाले याला काही फारसा अर्थ नाही. मग त्याला योग कसा साध्य होईल? कारण आता अर्जुनाने विचारलंय ना, हे सगळं आहे, हा समजा हे नाही साधलं तर योग साधायचा कसा? प्रश्न त्याच्यावरती आणून ठेवलाच आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी पण आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी सांगितलं, मग म्हणेगा पार्था तेही ऐसी व्यवस्था अनियतासी सर्वथा योग्यता नाही. जो अनियत आहे, जो असंयमित आहे, त्याला योग नाही हे असं तू समजूनच जा. पण तुला योग्यपणे तू तेही जोडे ऐसे प्रसंगी साकडे फेडिले तयाचे. त्याच्यावरती आता संकट आहे. अर्जुन म्हणतो मला मार्ग तर खूप पटलाय, पण तुम्ही म्हणता आहात असं कसं? ते म्हणाले अरे तू हे काय बोलतोस अर्जुना? व्यवहारामध्ये साधी तुला धनुर्विद्या शिकायची तरी सुद्धा कितीतरी गोष्टींचे नियम तुला पाळावे लागतात. तेव्हा तुझे डोळे बरे असले तर बरं, तुझे हात धड असले तर बरं, तुझं शरीर बलवान असलं तर बरं, किती गोष्टी पाहिजेत? तुझी एक धनुर्विद्या तुझ्या ठिकाणी सातत्याने संपन्न राहायला. अरे म्हणाले जगातली एखादी विद्यासुद्धा आपल्या जवळच्या सामर्थ्याशिवाय आपल्याला प्राप्त होत नाही. तर योगासारखी कठीण गोष्ट प्राप्त करण्याकरता तुला काहीतरी नियम असणारच. म्हणून त्यांनी ताबडतोब सांगितलं की ज्याचं खाण्यापिण्यावर नियंत्रण नाही, ज्याचं झोपण्या व्यवहारावरती नियंत्रण नाही, त्याला कधीच योग साधणार नाही. म्हणून अतिशय विषय सेवावा तैसा विरोध न व्हावा. म्हणाले का सर्वथा निरोध करावा हेही नको. म्हणून भगवंतांनी सांगितलं अर्जुना, फार या जगामध्ये मटिरियलिस्टिक, भौतिकवादी, चंगळवादी, भोगवादी होऊन जीवन जगू नये. ही जशी एक टोकाची भूमिका टाकून द्यावी, त्यागावी, तशीच अति नियमाने आपल्या शरीराचा नुसता जे हाडाचा सापळा करून त्या शरीराचं पार वाटोळंही करून अतिनियम सोमवारपासून रविवारपर्यंत उपवासच उपवास, रोजच्या दिवसाला व्रतच व्रत. आणि त्याच्यामध्ये जे आपल्याकडे शब्द एकत्र येतो ना, व्रत आणि वैकल्य, तर खरं म्हणजे आमच्याकडची वैकल्य म्हणजे उणिवा. आमच्या देहामध्ये, आमच्या प्रवृत्तीमध्ये, आमच्या मनबुद्धीमध्ये ज्या उणिवा आहेत त्या उणिवा दूर करण्याकरता व्रत स्वीकारायची. म्हणून आपण व्रत आणि वैकल्य आपल्याकडे जोड शब्दच आपण वापरतो. वैकल्य दूर करून व्रताने सामर्थ्य प्राप्त करून घ्यायचं. पण त्या व्रताने वैकल्य दूर होण्याऐवजी नवीन वैकल्यच आम्ही आणखीन आमंत्रित करतो. पण काय ते शरीर धड ठेवायचं नाही, धड खायचं नाही, प्यायचं नाही, अंगात त्राण राहणार नाही, उभं राहता येत नाही, बसता येत नाही. म्हणजे एक महाशिवरात्र झाली की चक्रा येत आहेत, ॲसिडिटी वाढली आहे आणि काहीतरी होत आहे, म्हणजे पोट बिघडलं आहे, कुणाला आणखीन काही होत आहे, कसं तरी वाटतंय, अस्वस्थ आपण ती वर्षाकाठी एक उपवास करताना आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपवासाच्या पदार्थाची सगळी जंत्रीत जर घरात उभी केली आणि सगळ्याचंच आपण म्हणजे आस्वाद घ्यायला सुरुवात केली तर कसं व्हायचं? आत्ताच माझ्या ओळखीच्या एकाने सांगितलं, अहो काय करणार आहो? म्हणलं तुम्ही चक्कर येऊन पडलात, काय झालं? हो म्हणाले महाशिवरात्र, खाल्लं पुष्कळ आणि अहो आवडीचं 4 घास जास्त खाल्ले. म्हणाले काय मला उभं राहिलो, म्हणाले ते पॅसेजमधनं येता तिथं चक्कर येऊन पडलो. नाही तर चक्कर येऊन पडेपर्यंत इथे माऊली म्हणतात खायचं कशाला? ते म्हणतात इथे रसनेंद्रियाचा अंकिला. असंच होतं, मनुष्याचं नियंत्रण राहत नाही. म्हणून ते म्हणतात तैसा विरोध न व्हावा का सर्वथा निरोध करावा हेही नको. अगदीच काही खायचं नाही आणि त्या शरीराला ताणायचं असंही करायचं. कारण असे शरीरातले ते रस निर्माण होतात, ते स्राव निर्माण होत असतात. त्या स्रावांना तुम्ही जर त्याचं आहार दिला नाही तरीसुद्धा शरीर नीट राहणार नाही. आणि म्हणून जर दुपारी भूक लागली आहे, जठरामध्ये स्राव उत्पन्न झाले, आम्ही जर नाही खाल्लं तर चालणार नाही. सगळं उलटं वर येणार, ती ॲसिडिटी होणार, ती झाली की इतर त्रास सुरू होणार, ते त्रास सुरू झाले. आजकालचा तर परवलीचा शब्द आहे की ॲसिडिटी खूप झाली की त्याचं प्रेशर आपोआप हार्टवर येतं. आणि आता सगळ्यांना ॲसिडिटी होत असते. जगामध्ये 90-95% लोक ॲसिडिटीचे शिकार आहेतच, आणि त्या सगळ्यांना ग्रासलेलंच आहे ॲसिडिटी.
हे अशा प्रकारे मनुष्य जेव्हा आपल्या देहाची उपेक्षा करतो. आता आपल्याकडे पूर्वी विरुद्धासन कोणी मान्य करत नव्हतं. म्हणजे दुधाबरोबर मीठ कोणी खात नव्हतं, दह्यामध्ये दूध कोणी मिसळत नव्हतं. आता आपण सर्रास मिसळून खातो. आता फळं आंबट आहे, आंबट गोष्टींच्या बरोबर दूध घेत नव्हतो. आता आपलं सर्वात आवडतं पक्वान्न फ्रूट सॅलड आहे, आपण दुधाबरोबर खातो. अशा ह्या सर्व विरुद्धासनाचे परिणाम त्यावेळी आपल्याला कळत नाही. पण आपण बघतो पुष्कळांचे, म्हणजे आमच्यासारख्या सगळ्यांचे गुडघे दुखतात, सांधे दुखतात. कोणाला हल्ली आता नव्याने एक आणखी नाही, पूर्वी जरा स्पॉन्डिलोसिस वगैरे सारखी दुखणी होती. आता स्पॉन्डिलोसिस होतो, पण त्याच्यापेक्षा जास्त व्हर्टिगो आहे. लोकांना व्हर्टिगोचा त्रास जास्त व्हायला लागला. म्हणजे आता स्पॉन्डिलोसिस प्लस टेन्शन आहे का स्पॉन्डिलोसिस प्लस ॲसिडिटी आहे माहीत नाही. पण इथे त्यांनी म्हटल्याप्रमाणे योग साध्य होणं लांब राहिलं हो. ते म्हणतात अहो तुमचा देहच तुमच्या ताब्यात राहणार नाही तुम्ही जर असं केलं तर. म्हणून ते सांगतात की ते शरीराची नव्हे तयाचे, आमचं शरीरच आमचं राहिलं नाही तर मा योगू कवणाचा. त्याच्या पुढे योगाची भाषा आहे. आम्हाला गुडघ्याला त्रास होतो, आम्हाला पायांना त्रास होतो, आम्हाला चक्कर येते, आम्हाला धडधडतं, आम्हाला अन्न पचत नाही, आम्हाला ॲसिडिटी होते. ते म्हणाले हे शरीर कुठे तुमच्या हातात आहे. गोली खा की जिता आहे. ॲसिडिटी टाकली गोळी, डोकं दुखलं टाकली गोळी, सगळ्या इन्स्टंट गोळ्या आहेत. गोळी घेतली की बरं वाटलं की झालं, सुटलं की पुन्हा खायला मोकळा. आणि म्हणून युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः. त्यांनी सांगितलं म्हणून सगळ्याचा समन्वय, कुठेही समन्वयाशिवाय मनुष्य त्याचा सुवर्ण मध्य गाठल्याशिवाय मनुष्य आयुष्यामध्ये योग्य प्रकाराने पुढे जाऊ शकत. कशाचीही परिसीमेची टोकाची अवस्था माणसाने नेहमी टाळा. राग पूर्ण सोडला तरीसुद्धा जाता येता सगळे त्या माणसाला डिवचल्याशिवाय राहणार. तो फार क्रोधित झाला तर त्याच्या शरीराला त्याच्या रागाचा त्रास झाल्याशिवाय राहणार. त्या दोघांचा समन्वय करावाच लागेल. तसं सगळ्याच बाबतीत आहे. राग आहे, लोभ आहे, आस्था आहे, प्रेम आहे, सगळं आहे. लोकांना साधं इलेक्शनच्या गोष्टी ऐकल्या, आता हे इलेक्शन जवळ आले, नाहीतर आपलं बजेट फायनान्स मिनिस्टरनी जर सादर केलं तर त्या अर्थमंत्र्यांनी सादर केलेला तो जो अंदाज आहे, म्हणजे अर्थाचं अंदाजपत्रक आहे, ते अंदाजपत्रक जरी आलं समोर तरीसुद्धा लगेच मनुष्याचं डोकं फिरतं. हे असं कसं केलं, हे असं कसं केलं, हे टॅक्सेस कसे वाढवले. आणि इतका तो मनुष्य संतापतो आणि इतका त्याच्यावरती बोलायला लागतो की बरं झालं यावर्षी 28ला आलंच नाही, म्हणजे अंदाजपत्रक आलंच नाही आहे. आर्थिकरण हे झालेला हा आत्ताचा जो प्रकार आहे, म्हणजे जो स्ट्राईक आहे, त्यामुळे त्यांनी ते केलं नाही, तो पुलवामावरचा झालेला हल्ला म्हणून. पण ताबडतोब 4, 2, 5, 7 लोकांच्या मध्ये जे काही सुरू होते हलचल, त्या बजेटचा अर्थ फार कळतो का नाही कळतो, ते किती समजून कळतो, ही समजून सांगणारी माणसं वेगळी आहेत. पण मनुष्याच्या मनामध्ये ज्याच्याशी आपला सुताराम संबंध नाही त्याचाही तो काहीतरी ओढवून घेतो, त्याचेही त्रास करून घेतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की युक्ती म्हणजे नियंत्रण. युक्तीचा इथे वेगळा अर्थ माऊलींनी घेतला आहे. ते म्हणतात युक्त आहार म्हणजे नियमित आहार, युक्त विहार म्हणजे नियमाने चालणं, युक्त चेष्टस्य कर्मसु. काम करत सुटलं की त्या दिवशी 24 तास काम करायचं, नाही तर नुसतं झोपूनच राहायचं. म्हणाले असं पण नाही चालणार. युक्त स्वप्नावबोधस्य. आणि म्हणाले योग्य प्रकाराने आवश्यक आहे तेवढंच झोपणं. आणि बोधस्य स्वप्न अवबोधस्य किंवा स्वप्न अवबोधस्य, जागं राहणं आणि झोपणं हे दोन्ही नियमित पाहिजे. जागा तर जागाच, झोपलाच तर झोपलाच. योगो भवती दुःखः. जर असं युक्त असेल सर्व तर योग हा दुःखाचं हरण करणारा होतो, अन्यथा योग साध्य होऊ शकत नाही. आहार तरी सेविजे परी युक्तीचे नि मापे मविजे. मविजे मोजा. म्हणाले कोणतं माप घ्यायचं मोजण्याचं? युक्ती म्हणजे नियमन, संयम त्याचंच, आणि नियम आपल्याला जे
जो नियम ज्या पद्धतीने आपलं पोट आपल्याला माहिती, आपल्या शरीराचा डॉक्टर खरा आपण आहोत. आपल्या शरीराला कुणी सांगण्यापेक्षा काही नाही. आपल्याला बरोबर कळतं. आपण किती तिखट खाल्लं तर चालतं, किती गोड खाल्लं तर चालतं, किती आहार घेतला तर चालतो, हे सगळं कळतं. त्यामुळे इथे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की आपण नियम करायचा, त्या नियमाच्या मापानेच, मापे मविजे, मोजून करा, तेवढंच अन्न खा, तेवढंच स्वीकारा. कारण त्याशिवाय त्या शरीराला सुद्धा शिस्त लागत नाही. आणि काय आहे, आज आपण 3 पोळ्या खाल्ल्या, गरम पोळी आहे, आवडीचं भाजी आहे, नाही तर चांगलं पक्वान नाही, की आज जरा कमी जास्त जेवलो, उद्या एकच पोळी खाल्ली, परवा पोळी खाल्लीच नाही, मध्ये 2-3 दिवस भोजन न करता काहीतरी इतर फराळाचे पदार्थ म्हणजे स्नॅक्सच घ्यायचे. तर ते शरीर आणि ते आमचं जे पचनेंद्रिय आहे, त्या पचनेंद्रियाला कुठल्याही प्रकारचे संदेश त्याला कळतच नाही की आज काय पचवायला येणार आहे. इथे आज बासुंदी यायची आहे, उद्या काय लापशी यायची, म्हणजे अगदी पातळ सूप यायचं आहे, परवा काय काहीच नाही, चुरमुरेच खाल्ले. त्या पोटाने कसे त्याच्या ठिकाणी हायड्रोक्लोरिक ॲसिड, त्याचे स्राव कसे निर्माण करायचे आणि ते अन्न कसं पचवायचं. खरं म्हणजे असं आहे की ते अन्न पचवण्याकरता एक शिस्त लावून दिली. त्या शिस्तीत त्यांनी ते अन्न पचवून टाकलं की ते जठर त्याच्या पुढं काही करायला रिकामं राहतं. त्याची क्षमता, कुवत वाढवायला ते काही करू शकतं. म्हणजे कसं आहे, त्याला मोकळा वेळ मिळतो. इथे काय सकाळपासून मनुष्य आता कसं बघू, जरा तोंडात टाक, आता एक चहा पितोय, बरं चालेल, मला अर्धा कप चालेल. म्हणजे दिवसभर तासा 2 तासांनी खाणं संपतच नाही. त्यामुळे आता काय झालंय, जगन्नाथ दीक्षितांचं डाएट फार पॉप्युलर झालं. कारण अनेक वेळा खाण्याची लागलेली सवय किमान 2 वेळावर आल्याबरोबर शरीराला बरं वाटायलाच लागतं. फार दिवस गेल्यावर मग कळेल त्याचे काय परिणाम आहेत आणि कसे परिणाम आहेत, आणि ते कळतायत पण लोकांना. त्याचे त्रासही लोकांना आता कारण ते 2-3 महिने होईपर्यंत समजत नाही. कारण एका वेळी किती प्रकारचे पदार्थ खायचे आणि लोकांना जी सगळी दिवसभराची खाण्याची हौस आहे ती त्या 55 मिनिटात ते भागवून घेतात, आईस्क्रीमपासून चहापर्यंत. आता ह्या सगळ्याचं पोटामध्ये काय व्हायचं. असो, पण त्यांनी इथे सांगितलं की युक्तीचे नि मापे मविजे, क्रिया जात आचरिजे तयाची स्थिती. त्याचप्रमाणे तुम्ही जे जे कर्म कराल त्याची सुद्धा स्थिती तीच आहे. लक्षात ठेवा. कर्म कसं करायचं, किती करायचं, कोणतं करायचं, केव्हा करायचं. म्हणजे जेव्हा शरीर मान्यच करत नाही की हे आता आपल्याला चालणारच, तेव्हा शरीराला ताणता येणारच नाही. शरीर सांगतोय बस एवढं पुरे आहे. आणि म्हणून आपल्याकडे दैनंदिनी जीवनामध्ये कामाचे तास किती, आणि म्हणून आज जी स्त्रियांची परवड आहे, आज जी काम करणाऱ्या कामगाराची परवड आहे, कामगारापेक्षा सुद्धा जो CEO आहे, जो मॅनेजमेंटमध्ये आहे, किंवा ज्याच्याकडे कशाच्याही जबाबदाऱ्या आहेत, त्याला वर्किंग आवर्सच नाही. तो दिवस रात्र त्या कामामध्ये अडकलेला, आणि त्यामुळे त्याचे कामाचे तासच ठरलेले नाही आहेत, डोक्याचा ताणच कमी होत नाही. त्यामुळे आज परिस्थिती अशी आहे की मॅनेजमेंटची माणसं ही आता मेंदूचे रोगी व्हायला लागली आहेत. आज जर आपण मेंदूच्या विशेष तज्ज्ञांना जर विचारलं, न्यूरोसर्जन्सना विचारा, न्यूरोलॉजिस्टना विचारा, ते सांगतात हाय एक्झिक्युटिव्स किंवा CEO सारख्या पोस्टवर असणारी जी माणसं आहेत की जी विशेष अधिकाराच्या जागेवर हुद्द्यावर काम करतात, त्या लोकांच्या मेंदूला अनेक प्रकारचे व्याप आहेत. आणि त्या मेंदूच्या दुखण्यांमधून तो मनुष्य किती प्रकारचे त्रास आहेत. आपण कधीतरी पुन्हा तसा विषय आला तर बोलू की मेंदूमध्ये जे डोळ्यांनी पाहणं आणि कानाने ऐकणं, रूप आणि नाम म्हणजे साऊंड आणि लाईट, ही जी 2 एनर्जीज आहेत, ह्या 2 एनर्जीजमध्ये जे न्यूरॉन्स आहेत ते न्यूरॉन्स फिरत असतात. आणि त्या न्यूरॉनच्या क्रियेमध्ये, त्यांच्या त्या फिरण्यामध्ये, त्या क्रियेमध्ये एका पाठोपाठ एक न्यूरॉन इजेक्ट होत असतो. आणि तो इजेक्ट झालेला न्यूरॉन एकाच्या मागे एक येतो, आणि ते तितके 15, 18, 16, 10 त्यांची संख्या, ते तितकेच न्यूरॉन्स आले
की एक विचार तयार होतो. एक विचार, एक वृत्ती, हे सगळं योगाशी जोडलेले ना, ती तयार होते. मग आता जागेपणी एक वृत्ती तयार व्हायला किती वेळ लागतो, किती ते न्यूरॉन्स इजेक्ट व्हावे लागतात, ते किती बाहेर पडावे लागतात? किमान 16. जागेपणचा एक विचार तयार व्हायला किमान 16 न्यूरॉन्स बाहेर यावे लागतात. माणसाला स्वप्न पडतात तेव्हा किती न्यूरॉन्स लागतात? तेव्हा साधारण 12 ते 16पर्यंत न्यूरॉन्स इजेक्ट होत असतात आणि आपण स्वप्नात असतो. आणि जेव्हा आपण गाढ झोपेत असतो त्यावेळी 7-8 न्यूरॉन्स जेमतेम इजेक्ट होतात. आणि आता न्यूरोसर्जन, न्यूरोलॉजिस्ट यांचं आता काय काम आहे आपल्याला माहिती आहे का? त्यांना मनुष्य काम करत असताना सुषुप्तीच्या स्थितीमध्ये मिळणारी जी मेंदूची शांतता आहे ती त्यांना आता आपल्या पेशंटला द्यायची, तरच तो पेशंट शांत डोक्याने काम करू शकतो. म्हणजे समस्या अशा आहेत की इजेक्शन ऑफ न्यूरॉन्स जे आहे ते जागृतावस्थेत जर 16 आणि 18पर्यंत गेलं तर यांचं 20 आणि 24च्या पुढे गेलेलं आहे. त्यांचा मेंदू स्थिर राहत नाही, म्हणजे आउट ऑफ कंट्रोल जातो, नियंत्रणाच्या बाहेर जातो. त्यांचे विचार नियंत्रणाच्या बाहेर जातात. त्यांचा जो स्वास्थ्य, त्याचा आपण जर एखादा इंडेक्स म्हटला की त्याच्याकरता जर एक काही अंक आपण निश्चित केला तर ते स्वास्थ्य त्यांना प्राप्त होऊ शकत नाही. काळाची समस्या आहे. त्याचं कारण आहे आपण ह्याच्यातच गौरव मानला आहे. जो मला आहे कुठे वेळ, मी अगदी बिझी आहे म्हणजे रस्त्यावरून फिरायला निघालं की ते कानात 2 प्लग घालतो आणि ते प्लग घालून हातामध्ये मोबाईल ठेवतो. तो ते मोबाईल पुन्हा व्हायब्रेटरवर ठेवला की तो वाजायला लागला की ते कानातला एक प्लग काढतो की लगेच मोबाईल. अरे किती प्रकारच्या विचारांनी त्या शरीराला गुंतवायचं, म्हणजे त्याला काही स्वास्थ्य आहे की नाही? उलट एक आहे की सगळा दिनक्रम आपण आपल्या पद्धतीने जर विचार केला तर सर्व दिनक्रम असा आखलाय किंवा सर्व कर्माचा विचार आम्ही असा केलाय की त्या सर्व कर्मांच्या मध्ये आम्हाला स्वास्थ्य मिळालं पाहिजे. म्हणजे ते आम्हाला जर स्वास्थ्य असेल तर त्याच्यामध्ये एक साधी गोष्ट आहे, मला आंघोळ करायची. आता आपल्याकडे आपण म्हणतो काही परदेशामध्ये डोक्याला त्रास नाही हो, कधी इलेक्ट्रिसिटी जात नाही, कधी काही होत नाही, एखादं काही बिघडलं इकडे तिकडे काही झालं तर मंडळी लगेच येतात, दुरुस्त करतात, सामान्य जीवन काही डिस्टर्ब होत नाही. इथे आमच्याकडे रोज जर आंघोळीला पाणी काय पाहिजे, काय करायचं आहे, पाणी आलंय की नाही, इथपासून जर चिंता नाही करावी लागली तर आमचं जीवन पुष्कळ स्वस्त आहे. पण आम्हाला पाणी आणण्यापासून जर चिंता सुरू झाली तर त्यांनी म्हटलंय की तो खेड्यातला माणूस सुद्धा नोकरी व्यवसाय करू का न करू दे, त्याला त्या व्यवसायाचे ताणतणाव असू दे की नसू दे, जगण्याचेच ताणतणाव किती, जगण्याचे कष्ट माणसाला दमवत नाहीत, जगण्याचा ताणतणाव माणसाला दमवतो. खेड्यातल्या माणसाला 25 घागरी पाणी ओढायला लागलं तर त्याला त्रास होत नाही, पण त्याला पाणी मिळेल की नाही, आता पाण्याकरता किती वणवण फिरू, त्याचा त्रास आहे. म्हणजे स्ट्रेस आणि स्ट्रेन हे आमच्या न्यूरॉन्सना असे पळवत राहतात. आणि ते जे पळणं आहे ते एकदा इकडे पळावं लागतं, एकदा इकडे पळावं लागतं. म्हणजे काही गोष्टी डोळ्यांनी करून घ्यायच्या म्हणून पळापळ करावी लागते, काही गोष्टी कानाने करून घ्यायच्या म्हणून पळावी. आणि त्यांचं जे इजेक्शन आहे हे असं सारखं वेगवेगळ्या प्रकारांनी जर फ्लक्च्युएट होत राहिलं तर हळूहळू मेंटल डिसीजेस सुरू होतात. म्हणजे आताची जे पुढचे धोके आहेत आपल्या समाजामध्ये, म्हणजे भारतीय समाजात सुद्धा, ते सुद्धा असेच आहेत ना, न्यूरोलॉजिकलच आहे. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की युक्ती, त्याच्यामध्ये नियमनाचा विचार करा, त्याच्यामध्ये नियमाचा विचार करा, त्याच्यामध्ये संयमाचा विचार करा. दुःख आहे, सुख आहे, त्या सुखाचं सुद्धा किती, म्हणजे आता फार टोकाला जाऊन कुणी मॅच जिंकली की जिंकल्याबरोबर ते जे काही असे हिलॅरियस होतात, असे काही उसळून येतात, त्यांचा जो काही आनंद आहे त्याचा इतका काही वेग असतो, इतके काही ते म्हणजे ॲक्सिलरेट होतो, जसा एखादा विचार, जशी एखादी वृत्ती प्रचंड वेगाने पुढे येते. एवढं करायचं कारण नाही आहे. ते म्हणतात या टोकाला जाणारा माणूस आनंद अगदी आपल्याकडे हर्षवाई आणि दुःखाने अगदी पार खड्ड्यात गेला, कोसळला. या दोन्ही गोष्टींची आवश्यकता नाही आहे. ज्या माणसाला संयम कळतात,
ज्या माणसाला धोरण कळलं, ज्या माणसाला प्रसंग कळला आणि त्या प्रसंगामध्ये आता नेमकं काय, या सगळ्याला आपण विवेक म्हटलं, की तो विवेक आमच्याकडे आला तर बाहेरचं वातावरण काही होऊ दे. आता तुम्ही बघा, रस्त्यावरनं फिरायला जाणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत जाईल. पहाटे फिरायला गेलो तरी तेच, कुणी टू व्हीलरवाला येतो त्या बिचाऱ्या म्हाताऱ्या माणसाला धडकतो, निघून जातो. तो म्हातारा माणूस म्हणतो मी फिरू कुठे, तो म्हणतो माझ्या गच्चीत, माझ्या घरात, मी आपला फेऱ्या मारीन. त्याचं कारण असं की फिरायला जाण्याच्या प्रक्रियेमध्ये शरीराचं आरोग्य सुधारत असेल तर त्या शरीराचे आरोग्य सुधारण्याच्या आधी त्याचं मेंटल, त्याचं बुद्धीचं, मनाचं जे आरोग्य आहे, मस्तकाचं जे आरोग्य आहे, ते आरोग्य त्याला बिघडवून घ्यावं लागतं. सारखा बिचारा ताणतणावात, आता इकडून बस येईल का, तिकडून गाडी येईल का, पहाटेची वेळ कोण किती भरकत जाईल. म्हणजे माणसाचं आत्ताचं जीवन जे आहे ते जीवन त्याला अशा अनेक प्रकारांनी जाचक होत आहे आणि हे सगळे जाच दूर व्हावेत. आता परदेशी जीवन कसं आहे, आमच्याकडचं जीवन कसं आहे, तिथले स्ट्रेस आणि स्ट्रेन कोणते आहेत, आमचे स्ट्रेस कोणते आहेत, हे आम्ही समजून घ्यायला पाहिजे. आणि आम्ही आपल्यापुरतं तरी, बाकीचं जाऊ दे, कारण कुणी ऐकलं आपलं तर आपण घरातल्यांना सांगणार, घरातल्यांनी नाहीच ऐकलं तर जो तो आपल्या आपल्या बुद्धीने पुढे जातो. पण आपल्यापुरतं तरी आपल्या मेंदूला दर मिनिटाला एक म्हणजे सगळे शॉक आपले 230च्या पुढंच असतात, सगळे काही 440चे देतो असं नाही, पण तरी आपण साधे शॉक देतच बऱ्यापैकी चालू असतं, धक्के देतच असतो. हे धक्के नाही द्यायचे, एक स्टेडी, एक सामान्य पद्धतीने विचार चालू राहिला. अंघोळ करायचे, रोज अडचणी येणारच आहे, पण त्या अडचणींनी जाणारी ती जी आमच्या चिंतेची वेव आहे ती अशी वर जाताच कामा नये, तिला स्टेडीच ठेवलं पाहिजे. येईल त्या प्रसंगामध्ये माणसांनी शांतच राहण्याचा प्रयत्न केला आणि दाखवायला शांत नाही, ही हिपोक्रसी आहे, त्याच्यामध्ये ढोंग आहे, दाखवणं हे ढोंग आहे, आतून येणं ही स्थिती आहे. त्यामुळे आतून शांतता आली पाहिजे आणि ते योगा करता आवश्यक ते आहे. म्हणून ते आपल्याला सांगतात, आहार तरी सेविजे परी युक्तीचे नि मापे मविजे. पण माप एकच आहे म्हणाले, आणि ते माप म्हणजे संयम, आणि ते माप म्हणजे नियम. कारण संयम हा शब्द आधी बोलून उपयोग नाही आहे, म्हणून त्यांनी युक्ती म्हणजे नियम सांगितलं. कारण नियमाने आम्हाला शिस्त येईल. काल आपण जे बोललो ना की ही डिसिप्लिन आहे, योग ही डिसिप्लिन आहे, ही एक शिस्त आहे. जशा मिलिटरी ऑर्डर्स असतात तशा ह्या ऑर्डर्स आहेत, तशाच वेदांनी ऑर्डर्सच दिले. एष आदेश, हा वेद सांगतो हा आदेश आहे, उपनिषदामध्ये सांगतो हा आदेश आहे. आता आदेश आहे याचा अर्थ काय, ऐकायचं असेल तर ऐका, नसेल ऐकायचं तर मरा, एवढंच आहे. त्याचा अर्थ एवढाच आहे की जे सांगतो आहोत हे योग्य आहे, स्वीकारायचं असेल तर स्वीकारा, नाही तर मारा, घ्या तुमचं कल्याण करून. ह्याच थाटामध्ये हा विषय आहे. माऊली म्हणतात की शिस्त पुढं गेली, संयम पुढे गेला, पण नियमाचं पालन तर सुरू करा. कारण नियमाच्या पालनामध्ये तुम्ही अपवादाचा फायदा घेणारच आहे, नियमाला सारखे अपवाद तुम्ही करणारच आहे, पण निदान नियम सांभाळा. म्हणून तरी युक्तीचे नि मापे मविजे, आणि संयम ही त्याच्या पुढे प्राप्त होणारी गोष्ट आहे. त्यामुळे संयम सुरुवातीला नाही सांगितला, नियम सुरुवातीला सांगितले. नियमाचं पालन शिस्तीने करायला सांगितलं, काटेकोरपणाने करायला सांगितलं. म्हणाले मविजे क्रिया जाता आचरीजे तयाची स्थिती, मपितला बोली बोलीजे, बोलत राहायचं. आता श्रोते बसलेत, ते बिचारे ऐकायलाच आले, त्यांना 4 ते 5 बसणं आता आल्यावर भागच आहे. म्हणजे तो ऐकून घेतो, बोलणारा वक्ता बोलतच राहतो, त्याच्या बोलण्याची हौस तो भागवूनच घेतो. म्हणाले त्यांनी समजलं पाहिजे की आपण किती बोललं पाहिजे. अरे आपण आता जास्त बोललो, पुढच्या वेळी लक्षात ठेवा की आता आपण इतकं बोलून चालणार नाही. त्याची सहनशक्तीला किती ताण द्यावा आपण. आणि म्हणून ते म्हणाला मपितला बोली बोलीजे. म्हणून माऊली म्हणतात की अगदी मोजून बोला, जास्त बोलूच नका. मितला पाऊली चालीजे, ठरवा 2 किलोमीटर चालायचं आहे, किंवा ठरवा 10 मिनिटं चालायचं आहे, सकाळी 10, दुपारी 10, संध्याकाळी 10, असं मिळून आम्हाला अर्धा तास चालायचं. तेवढीच पावलं मोजा, लावून ठेवा. काय तुमचं टायमर लावा, नाही तर घड्याळ समोर ठेवा,
नाही तर गजर लावा, काही करा, पण 10 मिनटं म्हणजे 10 मिनटं चाला, अर्धा तास म्हणजे अर्धा तास चाला. निद्रेही मानू दीजे अवसरे एके. त्याचप्रमाणे निद्रेला सुद्धा एक विशिष्ट संधी देऊनच तिचा सन्मान करा. म्हणजे निद्रासुद्धा विशिष्ट काळापुरतीच घ्या. झोपायला मिळालं, चला आज सुट्टीचा दिवस आहे, की 12 वाजले तरी मंडळी उठत नाहीत. दुपारचे 12 वाजतात तरी उठायला जागच येत नाही. असं होतं कसं? हा माऊलींचा प्रश्न आहे, आपला नाही. आपण यातलं सगळं करतो. अपवाद तर सगळेच आहेत आपल्याला. जागणे जरी जागले तरी व्हावे ते मितले. जरी जागायचं असलं तरी सुद्धा त्यालाही मर्यादा आहे. आणि ती मर्यादा आहे हे केव्हा कळतं सांगू का? की जेव्हा आमच्यासारखे वयाची एक विशिष्ट मर्यादा ओलांडून पुढे जातात, त्यावेळी समजतं की देहाला मर्यादा आपोआपच पडते. नाही तर काय, पूर्वी आपल्याला हे लिहायचं आहे, लिहायचं आहे, रात्री 9ला बसलं, सकाळी 5लाच थांबलं, कशाला शरीर त्रास देतं? ताकद असते ना शरीरामध्ये. त्याची ती शरीराची जी काही कुवत आहे, ती कुवत तेव्हा कितीही ताणता येते. आता शरीर सांगतं, छे, हे असलं 9ला बसून पहाटे 5ला उठलात तर चक्कर येईल आणि इथंच पडा. कारण शरीर ते सहनच करू शकत नाही. आणि आता त्याची थिअरी आपण काय केली आहे उलटी. अहो, आता या वयात नाही असे कष्ट करायचे तर केव्हा करायचे? म्हणजे काय, या वयात असं रात्र जागून कष्ट करायचे किंवा रात्र जागून एन्जॉय करायचं आणि शरीर बिघडवून घ्यायचं, हाच त्याचा अर्थ झाला ना. की इथे माऊली सांगतात हे असं चालायचं नाही, असं होणार नाही, असं त्यांनी आपल्याला सांगितलं. आता आपण असं म्हणू की ऑर्डर ऑफ द डे काय आहे कोणाला माहिती आहे. त्यामुळे आजच्या काळाची गरज आहे त्याप्रमाणे आम्ही वागतो. तो आमच्या वागण्याचा प्रश्न नाही आहे. त्यांनी सांगितलं की सगळंच व्यवस्थित शेवटापर्यंत लागायचं असेल, चालायचं असेल तर कसं असावं, तुम्ही कसं करावं, हा माऊली म्हणतात आपला प्रश्न आहे. जागणे जरी जाहले तरी व्हावे ते मितले. तरीसुद्धा मितले ते सुद्धा नेमकं मोजमापामध्ये असावं. येतुलेनी धातू साम्य संचले असेल सुखे. एक आयुर्वेदाचा सिद्धांत सांगतात की ह्याचा लाभ काय होतो म्हणाले. याचा लाभ एकच आहे की वात, पित्त आणि कफ यांचं संतुलन कायम राहतं. आयुष्यभर आपल्या देहामध्ये आरोग्य टिकायचं असेल तर वात, पित्त, कफाचं संतुलन पाहिजे. आणि ते संतुलन हे योग्य झोप, योग्य प्रकाराने शरीराला मेहनत, योग्य प्रकाराने ताण तेवढाच दिला तर अधिक ठीक आहे. आता आपल्याला पुष्कळ ताणायचं आहे शरीर किंवा आपली कार्यक्षमता वाढवायची आहे तर साधना करा. आपल्याला यांनी काही साधना करायला कुठे थांबवलं नाही आहे. साधना काय आहे? साधना म्हणजे आमचा झोपेचा काळ कमी करणे. झोपेच्या काळामधला स्वप्नाचा काळ निघून गेला आणि सुषुप्तीचा काळ, जो आम्हाला जी सुषुप्ती म्हणून ज्या गुणवत्तेची सुषुप्ती आम्ही घेतो त्याच्यापेक्षा अधिक गुणवत्तेची सुषुप्ती जर आम्हाला मिळाली तर रात्रीचं तास दीड तासाची झोप माणसाला पुरे. मग करा 22 तास काम, काही अडचण नाही, पण तशी मिळवण्याची ताकद पाहिजे. मग आता योग्यांनी काय काय आणलं? योगनिद्रा आणली. ती जी योगनिद्रा आहे ती जर योग्य प्रकाराने साध्य झाली तर माणसाला वेगळं झोपण्याचं काम नाही उरणार. आत्ता मी आपल्याला म्हटलं तसं आज न्यूरोलॉजीच्या ब्रांचेस हेच काम करतात की आम्हाला माणसाला जर आमची एफिशियन्सी वाढवायची आहे, आमची कार्यक्षमता जर वाढवायची आहे तर आमची सुषुप्ती जास्तीत जास्त चांगल्या गुणवत्तेची व्हायला. म्हणजे आज आम्हाला त्या सुषुप्तीमध्ये जे मिळतं, उत्तम गाढ झोपेमध्ये जे काही चालतं, आता ते काय सगळं रेकॉर्ड करता येतं, त्यामुळे त्या झोपेमध्ये काढलेले जे ग्राफ आहे याच्याही पेक्षा डीप स्लीप, याच्याही पेक्षा प्रगाढ झोप, की ज्या झोपेमध्ये आमची सगळी झीज भरली, अशी झोप आम्हाला कशी मिळेल? आणि ती जर मिळाली तर आम्ही अनेक दुखण्यांच्यापासून परावृत्त. आता नाहीतर मधल्या काळातल्या पद्धती आपल्याला माहिती आहेत. जगभरामध्ये आमच्याकडचे साधू संन्यासी गेले, त्या प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने एक एक गोळ्या तयार केल्या की बूस्टर आहेत ते, आणि त्या माणसाला अधिक उत्तेजित करणाऱ्या गोळ्या की ज्याच्यामुळे मनुष्य पुष्कळ असणं करत राहतो, ज्याच्यामुळे मनुष्य पुष्कळ काम करत राहतो. हे सगळं योगाच्या दृष्टीने तंत्र आणि मूर्छा आहे.
ही नैसर्गिक वृत्ती नाही आहे. आणि त्यामुळे नैसर्गिक गाढ झोपेची जर वृत्ती मिळाली, नैसर्गिकरित्या गाढ झोप जर मिळाली, तर ती गाढ झोप आमची एफिशियन्सी वाढवू शकेल, आमची कार्यक्षमता वाढवू शकेल. झोपेची गुणवत्ता वाढली तर कार्यक्षमता. योग्य दिशेने माणसाने चालत गेलं आणि योग्य प्रयत्न करत गेला तर मिळेल. आणि त्यामुळे ध्यानाला बसणं, समाधीला बसणं, बऱ्यापैकी जप करणं, चांगल्या ग्रंथांचं पारायण वाचन करणं किंवा स्तोत्राधिकांचं पठण मनापासून करणं, त्याचा घडणारा जो मनावरचा संस्कार आहे आणि त्याच्यातून मिळणारी जी शांतता आहे ती जर योग्य दिशेला लावली, नाही तर आपण म्हणतो काय हो काही अर्थ नाही आहे, हे लोक एवढं देवाणधर्माचं करतात त्यांचं काही फरक पडत नाही. नाही पडत. त्याचं कारण असं आहे की आम्ही जे करतो ते योग्य दिशेला लावत नाही, त्याला योग्य वळण लावत नाही. आम्ही त्याला वळण जर योग्य लावलं आणि योग्य पद्धतीने त्याचा उपयोग करून घेतला तर ते आम्हाला उत्तम सहाय्यकारी आहे. म्हणून त्यांनी आम्हाला इथे सांगितलं की एतुलेनी धातू साम्य संचले असेल सुखे. याच्यामुळे काय होतं म्हणाले, कोणतंही क्रिया, कोणतंही कर्म, कोणताही विचार, भोजनादी या सर्व गोष्टी किंवा निद्रा आदी या सर्व गोष्टींचा विचार करताना ते म्हणतात की वातपित्त कफांच्या संतुलनाचा विचार जरूर करा. त्यांनी आपल्याला एक सामान्य सूत्र दिलं, ऐसे युक्तीचेनी हाते. अशा प्रकारे युक्तीचं कौशल्य आमच्या जीवनामध्ये आम्ही वापरून जे इंद्रिया वोपी जे भाते, जे इंद्रियांना विषय देतात, म्हणजे आम्हाला आमच्या मनाला टी व्हीवरती जे सगळे असे म्हणजे हिचकॉक आणि अशा प्रकारचे किंवा जास्तीत जास्त मर्डर मिस्ट्री हे असं जे बघायला आवडतं, काय आहे, एक्साइटमेंट आहे, त्याच्यामध्ये जे भय वाटतं तेच एन्जॉय कशा करता. पण मनाला इतकी भीती वाटते, धडकी वाटते, अंगावर शहारे येतात, एकटं असलं की त्याची आठवण झाली, पण हे बघायचंच कशा करता. ते म्हणतात हे जे इंद्रियांचे विषय आहेत, जे इंद्रिया ओपी जे भाते, ओपी जे इंद्रियांना तो जो विषय द्यायचा आहे तो विषय जो आहे तो विषय योग्य असा बघून ओपी जे भाते तै संतोषासी वाढते मनची करी. कोणते विषय द्या, जे विषय मनाचा संतोष वाढवतील असे द्या. म्हणून आपल्याकडे भरताच्या नाट्यशास्त्रात सांगितलं आहे की हिरो हिरोईन ह्या सगळ्या नायक नायिका यांच्यामध्ये दुःख आहे, काही युद्ध आहेत, लढाई आहेत, पळवापळवी आहे, मरामरी आहे, सगळे प्रकार आज सुद्धा वापरतो तसे वापरा, थोडे बिभत्स वापरू नका, ठीक वापरा, संयमाने वापरा, पण कथेचा शेवट सुखांतच झाला पाहिजे. कथा ही कॉमेडीच झाली पाहिजे, ही दुःखांत कथा करायचीच नाही. त्यांना मान्यच नाही. म्हणजे ते एक दुजे केली हे सिनेमा काढायचा, लोकांनी धडाधड आत्महत्या करायची. त्याचं कारण आहे दुसऱ्याच्या अंतःकरणाला तुम्ही किती प्रकाराने उत्तेजित कराल आणि किती प्रकाराने त्याला आवाहन करून किंवा आव्हान देऊन त्याच्या विचारांना, वृत्तींना अधिकाधिक त्रासदायक बनणार. नाही करायचं. त्यांनी सांगितलं की शेवटी झाला पाहिजे तो सुखांतच झाला पाहिजे. अशी आपल्याकडे एक नियम आहे नाट्यशास्त्राचा. म्हणून ते म्हणतात मनाचा संतोष वाढेल असंच भोजन, मनाचा संतोष वाढेल अशीच झोप, मनाचा संतोष वाढेल असाच व्यायाम, मनाचा संतोष वाढेल असंच क्रियाकलाप. आम्ही जे काही कामं करतो ती सुद्धा संतुष्ट करण्याकरता आहेत. आणि मग इंद्रियांना जे जे विषय आम्ही देतो ते सर्व विषय मनाला संतुष्ट करणारे पाहिजे. आता मनाला संतुष्ट करण्यापेक्षा काही ज्ञान आम्हाला स्वीकारावं लागतं की जे अपरिहार्य आहे. मग असं म्हणूया असं राहायचं तर आम्हाला जगातले काही व्यवहारच करायला नको. आमचे व्यवसाय उद्योग असे आहेत की ज्या उद्योगामध्ये नेहमीच त्रासाला तोंड द्यावं लागतं, त्या उद्योगामध्ये नेहमीच धोका पत्करावा लागतो. ठीक आहे, धोका जर पत्करावा लागत असेल तर मेंटल सेटअप तयार झाला पाहिजे. जे आपण परवा ऐकलं तसं त्या अभिनंदनच्या बाबतीत त्यांनी सांगितलं मिलिटरीमध्ये आम्हाला शिक्षणच असं आहे की मनुष्य त्यावेळी जीवाचं भय न धरता त्यावेळी काय करायला पाहिजे याकरता थंड डोक्याने तो सगळा व्यवहार करतो, घाबरून जाऊन गडबड करत नाही, कारण ते ट्रेनिंग आहे. मग अध्यात्म तसंच ट्रेनिंग आहे. अध्यात्माचं ट्रेनिंग तेच आहे. लहानपणापासून आपण मुलांना पण शिकवतो, स्तोत्र म्हणा, मंत्र म्हणा, काय जप करा, नाही काही वाचा, काय जे मुलांना आम्ही शिकवत असू ते
आपल्या आपल्या घराप्रमाणे देवाची पूजा करा, देवाला नमस्कार करा, ज्या घरात ज्यांना जे सोयीचं वाटतं. कशा करता? मनाची एक बाजू कुठला तरी काळ धरून अतिशय शांत करून स्थिर केली. असं रोज जर आम्ही करत गेलो तर एक मनाची बैठक तयार होते. कारण आपण प्रत्येक वेळी आत्तापर्यंत कर्माच्या बाबतीमध्ये आपण म्हटलं की नाही, तिथे आपण एक वेगळं सूत्र ठेवलं होतं. आपण काय सूत्र घेतलं होतं की आपल्या स्वभावाचा विचार करायचा, की आपल्या स्वभावात काय पटतं, काय पटत नाही, काय असावं, काय असू नये, आपण कोण आहोत. मग आपली जी त्याच्याकरता असणारे निकष, आपले दंडक काय, मी खरं बोलावं, खोटं बोलावं, मी योग्य वागावं, अयोग्य वागावं, मी पैसे किती घ्यावेत, किती खर्च करावेत, जे वैभवात राहायचं तर वैभवाचं स्वरूप काय असावं, आपल्या गरजा कोणत्या असाव्यात, किती खावं, काय प्यावं, काय नाही. आपण आपलं एक काही प्रमाण, ज्याला स्टँडर्ड म्हणतो, आपण आपलं ठरवावं. जगाशी आपल्याला काही करायचं नाही. प्रत्येक व्यक्तीचं जीवन हे त्या व्यक्तीचं जीवन. तिने माझं आयुष्य कसं असावं, त्याच्याकरता माझे निकष काय असावे किंवा माझी प्रमाणं काय आहे, ती एकदा आपली प्रमाणं आपण निश्चित केली की जग कुठे का जाईना. आपण आपल्या प्रमाणाप्रमाणे चालत राहू. माऊली इथे हेच सांग, जे आपण कर्मयोगात बघितलं की आपण आपल्या परिमाणांच्या पलीकडे जायचं नाही, त्याला सोडून आपण आपला अधपात करून घ्यायचा नाही, आपण आपला ऱ्हास करून घ्यायचा नाही. सगळे प्रकार होतात, सगळ्या ठिकाणी सगळं घडत असतं, आपण आपल्या करता नाही. समोरचा माणूस काही बोलला, आपण काय ठरवलंय? समोरचा माणूस काही वागला, आपण काय ठरवलंय? समोरची परिस्थिती काही आली, आपण काय ठरवलंय? त्या परिस्थितीमध्ये आपण वागायचं काय ठरवलं? तो वागला म्हणून मी वागली, हा विषयच नाही. कर्मयोगामध्ये त्यांनी आपल्याला एकच सांगितलंय, कर्म हे कधीच प्रतिक्रियावादी नाही. म्हणून आपण तिथे प्रत्येक वेळी याचा विचार केला की आपली वागण्याची एक भूमिका आहे, ही भूमिका आपण सोडायची नाही म्हणजे नाही. मग कुणी सोडली का, कसा अनुभव आला, असा आला का तसा, काही संबंधच येत नाही. विषय तो नाहीच आहे. आपण कधीच प्रतिक्रियावादी नाही, आपण नेहमीच क्रियावादी, आणि असलंच पाहिजे. आपले दोष असतात, आपण होतो प्रतिक्रियावादी, पुन्हा जागेवर आणायचं. पण जेव्हा मनाला हे शिकवत राहतो ना, तेव्हा आपल्याकडून चुकण्याच्या जागा निर्माण झाल्या तरी प्रत्यक्ष चूक होत नाही. म्हणून आपण तिथे पण काय वचन लक्षात ठेवलं होतं, मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर, नहीं खींची कमान तो कहाँ से चलेगा तीर. मन डामाडोल करू शकतं, मन इकडे इकडे डळमळतं, पण प्रत्यक्ष कृती नाही केली तर मनातले विचार मनात जिरून जातात, विषय संपून जातो, कृतीत येऊन त्याचे परिणाम भोगावे लागत नाही. म्हणून त्यांनी आपल्याला उदाहरण काय दिले, नहीं खींची कमान तो कहाँ से चलेगा तीर. जर भले बाण लावलाय धनुष्यावरती, पण त्याची प्रत्यंच्यात जर ओढली नाही तर बाण पुढे जाणारच नाही. आलं मनात, मन आहे, आम्ही काय असे कोणी पोचलेले आहोत का? कोणी नाही. आमच्या आयुष्यात दिवसभरात उलटे पालटे विचार, उलटं पालटं वागणं, उलट्या पालट्या कल्पना खूप येणार, पण त्या प्रत्येकाला दूर सारत पुढं जाणं, त्याच्याकरता आपण एक आपली भूमिका ठरवायला पाहिजे. तशी कर्मयोगामध्ये आपण तिथे पाहिली, तशी इथे आता योगामध्ये, ध्यानयोगामध्ये ते सांगतात की भूमिका काय आहे. युक्ताहार विहारस्य, युक्तचेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः. तोच योग दुःखाचं हरण करणारा ठरतो. केव्हा ठरतो, का ठरतो, त्याचं कारण असं की आम्ही, माझी युक्तता काय हे मी ठरवतो. माझं झोप मला किती पाहिजे. आपण पुष्कळ काहीतरी ऐकतो, लोक सांगतात आम्ही असं केलं की आम्हाला 2च तासाची झोप करतो, आपण मला 6 तास झोपेशिवाय जर शरीराला ताजंतवानं वाटत नसेल तर मला 6 तासच झोप घेतली पाहिजे. तो करतो म्हणून मी करतो असं होत नाही. आपलं आपलं आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलंय की युक्ती लक्षात घ्या. युक्ती म्हणजे नियम लक्षात घ्या, नियमांनी आपल्याला जोडून घ्या. पुढे त्यांनी सांगितलंय की यदा विनियतम चित्तम आत्मन्नेवावतिष्ठते निस्पृह सर्व कामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. आता इथे त्यांनी सांगितलं की ज्यावेळी यदा विनियतम चित्तम,
जेव्हा चांगल्या प्रकारे नियत केलेलं चित्त जे आहे ते काय होतं, ते जेव्हा आत्म्याच्या ठिकाणी चित्तम आत्मनी एव अवतिष्ठते, तिथे जाऊन राहतं. म्हणजे चित्त अनेक ठिकाणी भटकण्याची इच्छा करत नाही. आता याच्याकरता पण त्यांनी खूप आपल्याला छान समजावलंय माऊलींनी. निस्पृह सर्व कामेभ्यो, सर्व कामनांच्या बाबतीत अंतःकरणात निस्पृहता निर्माण झाली आहे. युक्त इत्युच्यते तदा, त्यालाच योग सिद्ध झाला असं म्हणावं. केव्हा सर्व कामनांच्या पासून निस्पृह झाला आणि आपलं नियंत्रित चित्त जे आहे, नियमन केलेलं चित्त जे आहे ते ईश्वराच्या ठिकाणी, आत्मतत्वाच्या ठिकाणी ज्याने ठेवून दिलं आहे. आता इथे त्याची, ज्याला आपण व्यावहारिक बाजू म्हणतो, ती माऊलींनी इतकी सुंदर आणि त्याच्याही पेक्षा अधिक आश्वासक सांगितली की आम्हाला आहे ती सहज शक्य. आम्ही काय करावं, हे सगळं एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी ऐकल्या, आम्हाला काय करता येणार आहे, आम्ही काही होऊ शकू का, आम्ही काही मोठे योगी होणार नाही किंवा आम्ही काही मोठे साधन मार्गावरती कुठे जाऊन पोचू असं सांगता येणार नाही. कुणाचं पूर्वजन्माचं भाग्य, कर्म, या जन्माची उत्कटता सांगता येत नाही. त्यामुळे तो आपल्या अधिकाराने निघून जाईल. पण एक सामान्य पद्धतीने विचारात घेतलं तर असा मनुष्य काही लगेच एकदम संत सत्पुरुष होत नाही. परंतु त्याला त्याचं जीवन निर्भीडपणाने आणि आपल्याला खंबीरपणाने आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून जगता आलं पाहिजे. सारखं काउन्सिलिंग, सारखं दुसऱ्याशी डायलॉग कशा करता? समस्या आपली आहे, आपली समस्या आपल्याला सोडवायची, आपल्या ठिकाणी सोडवायची. दुसऱ्यापर्यंत जायची गरज काय? दुसऱ्याला त्याच्याकरता त्रास द्यायची गरज काय? काही गरज नाही. मनुष्य इतका विवेकी, इतका धैर्यशील आणि आपल्या ठिकाणी स्वयंपूर्ण, इतकं तर म्हणू शकत नाही, पण स्वावलंबी तरी निदान जर होऊ शकला, पुष्कळ आहे. अध्यात्म आणखीन अपेक्षित नाही, यातनं फल परमात्मा देणार. इथे त्यांनी फार सुंदर सांगितलंय की आम्ही काय करावं. तेवढं त्यांनी सांगितलं की आम्ही काय करायचं, ते आम्ही केलं की बस आहे, पुढे तो करणार. ते इथे म्हणतात बाहेर युक्तीची मुद्रा पडे. आम्हाला कोणती मुद्रा सांगितली आहे? वज्रासन, वज्रोली असलं काही सांगितलं नाही. पद्मासन, कुठलीच मुद्रा नाही. किंवा आम्हाला कोणता बंधही सांगितला नाही. तेवढाने बाहेर एकच मुद्रा आहे, युक्तीची म्हणजे संयमाची. बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत सुख वाढे. फक्त बाहेर आम्ही थोड्याशा माफक नियंत्रणात नीटपणे जगायला लागलो तर अंतःकरण सुखी झाल्याशिवाय राहत नाही. हे आश्वासन आहे माऊलींचं आपल्याला की आमची मनबुद्धी जी आहे ती आतमध्ये निश्चिंत होते. बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत सुख वाढे तेथे सहजेची योग घडे नाभ्यासिता. तिथं योग सहज होतो, योगाचा अभ्यास करावा लागत नाही. अभ्यास न करता आम्ही योगाची फळं मिळवू शकतो असं माऊलींनी फार मोठं आश्वासन आम्हाला इथे दिलेलं आहे. ते म्हणतात जैसे भाग्याची ये भडसे उद्यमाचे निमिसे मग समृद्धी जात आपैसे घर रिगे. दृष्टांत पण खूप छान दिला आहे. जैसे भाग्याची ये भडसे, जेव्हा दैव जे आहे ते जेव्हा उदयाला येतं, जेव्हा दैवाची बाजू आम्हाला अनुकूल ठरते, त्यावेळी उद्यमाचे निमिसे, त्याला निमित्त पुरतं. कशाचं निमित्त पुरतं? काहीतरी उद्योग सुरू केला आहे. लोकांना काय होय आणि कसला उद्योग सुरू केला आहे? म्हणाले काही नाही, या माणसाचा उद्योग फक्त सूतगुंडीचा आहे, सुताच्या गुंड्या विकतो. काय आहे त्याच्यामध्ये? अहो पण तो कोट्याधीश झाला. म्हणाले त्याला भाग्य आहे, त्याचं भाग्य त्याला मिळायचं आहे. व्यवसाय त्यांनी फारशा त्रासाचा पण निवडला नाही, त्यांनी फार त्याच्यामध्ये काही केलं आहे असं नाही, पण त्यांनी काय केलं? उद्यम सुरू केला, उद्योग सुरू केला, क्रियाजात सुरू केलं. ते केल्याबरोबर त्याच्या भाग्याने त्याला भाग्य आलं कुठून? ते भाग्य फलित झालं कुठून? आपल्या पद्धतीने दैवचैवात्र पंचमम. ते जे दैव इथे शब्द वापरला आहे माऊलींनी, तो शब्द परमेश्वर, तो शब्द देवता, याचं उत्तर त्यांनी 8व्या अध्यायात दिलं. पण त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की हे जे दैव आहे, हे दैव आमचं तेव्हा फळाला येतं जेव्हा आम्ही आमच्या बाजूने काहीतरी करायला लागतो.
म्हणून व्यवहाराच्या पातळीवर आपण काय म्हणतो, आपण एकच पाऊल पुढे टाकलं, परमात्मा 10 पावलं पुढे टाकून आपल्याकडे येणार, आपण एक पाऊल टाकायची तयारी दाखवा. म्हणून माऊली आम्हाला सांगतात, बाहेर युक्तीची मुद्रा पडे. बाहेर आम्ही फक्त जरा संयमित वागायला लागलो एवढंच पुरे, की आम्हाला आधी पहिल्यांदा त्याचं फल म्हणजे भगवंताला इतकी घाई झाली आहे की त्यांनी ताबडतोब आम्हाला मनाला बुद्धीला समाधान दिलं. बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत सुख वाढे, तेथे सहजेची योगू घडे नाभ्यासिता. म्हणाले भगवंताशी आम्ही सहज जोडले जातो, कुठलाही अभ्यास न करता, कोणतंही साधन न करता. जैसे भाग्याची ये वडसे, म्हणाले भाग्य जसं उदयाला आल्यानंतर उद्यमाचेनी मिसे, त्याच्या मिशानी, त्याच्या बाजूनी किंवा त्याच्या माध्यमातून परमात्मा आम्हाला मग समृद्धी जात पैसे, भगवंत आम्हाला समृद्धी देतो भरपूर. घर रिघे, घरामध्ये येऊन पडते समृद्धी. तसं आमचं मनाला समाधान कसं मिळेल, आमचं मन सुखी कसं होईल, विचारत फिरू नका. ते म्हणतात विचारू नका कोणाला. म्हणाले हातात भिकेचा कटोरा घेऊन समर्थांनी म्हटलं ना, घरी कामधेनू पुढे ताक मागे. अरे अहो घरात कामधेनू आहे आणि हा हातामध्ये भिकेचा कटोरा घेऊन सगळ्यांना आम्हाला ताक द्या म्हणतो. हा चांगलं साईसकट दूध पिण्याच्या समृद्धीचा मनुष्य आहे, पण त्याच्या हातात ताकाकरता कटोरा आहे, काय करायचं. मला मनाला म्हणून एक गोष्ट आहे की अध्यात्म कशा करता, आमचं मन शांत ठेवून आमचं जीवन आम्ही आमच्या हाताने घडवलं. हे जे वामनराव पै म्हणतात ना, तुझ्या जीवनाचा तू शिल्पकार. आमचं जीवन आम्हाला घडवता आलं. काउन्सिलर नाही ही वाईट वाटतं आपल्याला. 2 गोष्टींचं सर्वात वाईट वाटतं. एक तर काउन्सिलरकडे जाऊन सल्ला घेणं आणि दुसरं झोप येत नाही म्हणून गोळ्या खाणं. या दोन्ही गोष्टी मोठ्या अवघड आहेत. त्या येऊ नये आमच्या वाट्याला. काय काय आम्ही आमची कशी चुकीची जीवनशैली असते म्हणून आम्हाला केव्हा या झोपेच्या गोळ्या घ्यायची वेळ येईल सांगता येत नाही. कारण असं आहे, प्रवचनकार सारखी बडबड 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 करतो. ती करून करून सुद्धा त्याच्या डोक्यावर परिणाम होणारच नाही असं नाही, कारण कळत काहीच नाही त्याला, आचरत काहीच नाही. तो एका दिवशी त्यालाही गोळ्या देऊन झोपायची वेळ येईल, माहीत नाही आपल्याला. सांगायचा हेतू असा की योग्य जीवनशैली आम्हाला घडवत राहते. आणि म्हणून ते आपल्याला सांगतात इथे की आपैसे घर रिघे, तैसा युक्तिमंतू कौतुके, अभ्यासाची या मोहरा ठाके. तसा म्हणाले काय सांगू आपल्याला की हा युक्तिमंत म्हणजे हा नियमाने जीवन जगणारा, कौतुके लीलया सहज कसा होतो, अभ्यासाची या मोहरा ठाके. तो अभ्यासाच्या दिशेला मोहरा त्या मार्गाने जायलाच लागतो. त्याचा जो म्हणजे इथे तो काहीच करत नाही आहे अभ्यास म्हणून, पण तो जे करतो आहे तोच अभ्यास होतो. आणि झालेला जो अभ्यास आहे त्याची दिशाच योगा करे. म्हणजे सज्जनतेने वागत राहिलो, वेगळं काही करावं लागत नाही जगात, भगवंत सांभाळत राहतात. म्हणून ते सांगतात आणि आत्मसिद्धीची पिके अनुभवू तयाचा. केवढ्या मोठ्या गोष्टी सांगितल्यात बघा. आपल्याला ते वाचता वाचता सुद्धा आवडा घेण्याची वेळ आहे, कारण अवघड आहे आपल्याला मिळणं हे सगळं. ते म्हणतात आणि आत्मसिद्धीची पिके, आणि आत्मज्ञान सिद्ध होतं. पिके पिकतं म्हणजे फळाला येतं. आत्मज्ञान फळाला येतं. अनुभवू तयाचा, फळाला येणं म्हणजे अनुभव मिळणं. म्हणजे आपला प्रपंच म्हणजे प्रवचनकार करतो बडबड बडबड बडबड, ते प्रपंच परमार्थ काही गरज नाही. ते म्हणाले घ्या त्याचा अनुभव घ्या, वेड्या वेड्यासारखं वरवर बोलत बसू नका. त्याच्या अंतरंगामध्ये जायचं म्हणजे आचार सांभाळा. म्हणून आपण तोही विषय अनेक वेळा घेतला आहे की समर्थांनी सांगितलेलं एकच वचन लक्षात ठेवलं तर बस आहे. अधिक नेम करू नये आणि नेमे विण राहू नये. काहीतरी नियम पाहिजेच, पण उगीच भरमसाठ नियमाने फायदा होतो. हे माऊलींचं हे वचन ऐकलं की भरमसाठ नियम केले दिवसभर, एकही नियम पुरा होत नाही, एकही नियम धड होत नाही. समर्थ म्हणतात आम्हाला तुमची कुवत माहिती आहे. समर्थ आपल्याला ओळखू नये आणि त्यामुळे ते म्हणतात एकच नियम करा, तोच नियम सांभाळा. सांभाळता आलं तर पुष्कळ आहे. म्हणून इथे त्यांनी सांगितलंय की अभ्यासाची या मोहरा ठाके. कोण मोहरा ठाके? युक्तिमंतू कौतुके. शब्द बघा कसे वापरले. कौतुके म्हणजे लिहिलेया सहज. सहज आहे, आम्ही काहीच करत नाही आहे. फक्त सकाळी एकदा 6ला उठायचं ठरवलं
तर आम्ही उशिरा उठणार नाही. आम्ही आंघोळ झाल्यानंतर काय न्याहारी करायची ती करायची असं ठरवलं तर कधीही आंघोळीच्या आधी न्याहारी करणार नाही. बस साधे साधे नियम आहेत. ते म्हणतात साध्या नियमाने शिस्तीने राहा. 9 न्याहारी आमचं बायोलॉजिकल क्लॉक आहे. ते आमचं बायोलॉजिकल क्लॉक आम्ही अगदी शिस्तीत सांभाळतो. बस आहे तेवढ्याले हे नियम पुष्कळ आहेत. 12:30ला जेवणार म्हणजे समर्थांनी सांगितलंय. समर्थांना रघुनायकांनी सांगितलंय. रघुनंदन म्हणतात आता घरी जा, हे असलं वैराग्य करत फिरू नका हिमालयामध्ये. अशी आपली काया या हिमालयामधून टाकून समाप्त करण्याचा विचार करू नका. रोज दुपारी 12:30 वाजता रघुनायकाचा नैवेद्य विसरू नका, पुढे नेऊ नका, ती वेळ चुकवू नका. बस 12:30चा नैवेद्य. माणसं या कटाक्षाने जगणारी असतात. रस्त्यावरून चालली तर वेळ लावून घ्या म्हणतात. मी आपल्याला म्हटलं ना, माझ्या सासूबाई मुलं जेव्हा ग्रॅज्युएट व्हायला आली तेव्हा त्यांनाही वाटलं की आता मुलं आपली डिग्री घेणार आणि आपल्याला डिग्री नाही आहे म्हणून त्या BA करायला गेल्या. आणि BAला आता इंग्लिश. आता ते इंग्लिश कुठे येत होतं एवढं चांगलं. बाकीचे मराठी विषय सगळे जमत होते. मग इंग्रजीचा त्यावेळेचा जीवाय पटवर्धनांचा क्लास प्रसिद्ध होता. त्या जीवाय पिंच्या क्लासला जायच्या. जीवाय पिंच्या क्लासला दारात चपलेचा आवाज 3ला 1 मिनिट कमी असताना आला की ते म्हणायचे सुमतीबाई नामजोशी आल्या. वर्षाचे 12 महिने दाराच्या बाहेर चप्पल 3ला 1 मिनिट कमी असतानाच काढली जाणार. त्याच्या आधी नाही, त्याच्यानंतर आयुष्यभर करतात. मंडळी वेळ जपतात म्हणजे किती जपतात. अविनाश पटवर्धन नेहमी म्हणतात, म्हणजे आपले अविनाश धर्माधिकारी, ते म्हणाले आपलं घड्याळ हे म्हणाले 11:59 आणि 59 सेकंद म्हणजे मग 12 वाजतील. पण 59 सेकंदावरच आपले 12 वाजतात. म्हणजे आपण तिथे 12ला हजर असतो. इतका घड्याळाचा काटा पण आहेत मंडळी. आणि त्यांनी सांगितलं की फक्त युक्तिमंतू नियम सांभाळणारा माणूस आहे. कौतुक आहे सहज. आणि ती मंडळी लीलया सांभाळतात. त्यांना काही वाटत नाही ते सांभाळण्याचं. ते जसे तसे त्याच्यात प्रत्येक गोष्ट कटाक्षाने करणारी मंडळी आहेत. कौतुक आहे. अभ्यासाची या मोहरा ठाके. आपोआप त्यांचं हे वागणंच अभ्यासाच्या दिशेने चालायला लागलं. अभिमुख होतं अभ्यासाला. म्हणून ही युक्ती हे पांडवा घडे जया सदैवा. म्हणून पांडवा ज्याला हे सांभाळता आलं ना, ज्याला हा नियमाचा कटाक्ष सांभाळता आला ना, घडे जया सदैवा, ज्याच्याकडे सुदैवानी हे घडू शकलं ना, तो अपवर्गीची राणीवा अलंकारी. जे काय विचारू नका, किती किती आपल्याला त्यांनी सांगितलंय. त्याला म्हणाले अपवर्ग प्राप्त होईल. म्हणजे आमच्या साध्या सोप्या शब्दात स्वर्ग प्राप्त होईल, उत्तम असा लोक प्राप्त होईल, उत्तम अशी गती प्राप्त होईल. कारण काय, योगाच्या दृष्टीने 2 शब्द आहेत, भोग आणि अपवर्ग. अपवर्ग म्हणजे ह्या जगातले जे भोग आहेत, ह्या भोगाच्या पलीकडे जाऊन त्या अपवर्गाचा लाभ कशाने मिळेल? योगाच्या अभ्यासाने, योगातून मिळणाऱ्या पुण्याने, होणाऱ्या चित्ताच्या निरोधामधून येणाऱ्या सामर्थ्याने, प्राप्त होणाऱ्या सिद्धींनी. सिद्धी म्हणजे पुन्हा त्याचं तप आहे, त्याचं सामर्थ्य आहे, ते सगळं. म्हणून माऊलींनी मागे म्हटलंय ना, चालता पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गाची खाणी उघडे. जिथे पाऊल पडलंय तिथे अपवर्ग, तिथे वैभव उभंच राहतंय. ते स्वर्गीचं वैभव आहे. ते निरनिराळ्या प्रकारचं वैभव आहे जे ह्या जगामध्ये मिळत नाही. जसं ह्या जगाच्या पलीकडे गेलं की वैभव पण आहे आणि दंड पण आहे. इथे फाशी दिली जाते एका खुनाला, पण केलेल्या 7 खुनांचं इथे काय, उरलेल्या 6 खुनांचं काय, तिकडे घ्यायला भोगावं लागतंच. तिथेही भोगावं लागतं आणि पुन्हा इथे येऊन भोगावंच लागतं. त्याच्याकरता वेगवेगळे देह घेऊन भोगावंच लागतं. तसं इथे जे केलेलं चांगलं आहे ते इथेही भोग आहे, त्याचेही उत्तम भोग आहे. म्हणून ते म्हणतात हे जे असं चांगलं जीवन जो जगतो तो अपवर्गाची प्राप्ती करून घेतो. आणि मग त्यांनी पुढचा जो विषय आहे तो आपण पुढच्या वेळी घेऊ. यथा दीपो निवात असतो नेमते सोपमा स्मृता योगिनो यत चित्तस्य युंजतो योगमात्मनः. म्हणाले चित्त कसं असतं, त्याचं निवांत स्थानी असणारा दीप आहे.
पण त्याच्यावर माऊलींचं टिप्पणी फार सुंदर टिप्पणी.